नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत रक्तवाढीसाठी बीटाचे डोसे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक बीट घेतलेला आहे, या बीटापासून आपण डोसे बनवणार आहोत। इथे मी हिरवी मिरची, लसूण, जिरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर। आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे। बारीक करून घेऊया। बारीक वाटून झालेला आहे, त्यामध्येच आपल्याला बीटाची साल काढून आणि कट करून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। साल काढून कट करून घेतलेले आहे, पाणी घालून याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊया। आपली पेस्ट तयार आहे। आता आपण बॅटर बनवायला घेऊया। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बेसन पीठ। कुरकुरीत होण्यासाठी आपण घालत आहोत 4 चमचे तांदळाचे पीठ। यामध्ये घालायचं आहे आपण बीटाचं केलेलं मिश्रण। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। पाणी घालून आपल्याला सैलसर असा बॅटर तयार करून घ्यायचा आहे। आपलं पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे। अजूनही पीठ घट्ट वाटते, त्यामुळे आपण थोडं पाणी घालून अजून सैलसर करून घेऊया। मिक्स करून झालेलं आहे। आता आपण डोसे बनवायला घेऊया। गॅसवर मी नॉनस्टिकचा तवा ठेवून घेतलेला आहे, गरम झालेला आहे। आता आपण त्यावर बीटाचं बॅटर घालून छान असं पसरून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफ काढायची आहे। आपल्याला गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे। कढईने तेल सोडून घ्यायचं आहे। आणि डोसा पलटून घ्यायचा आहे। सुंदर असा रंग डोशाला आलेला आहे। आता दुसरी बाजू देखील आपण छान भाजून घेऊया। कढईने पुन्हा तेल सोडून घ्यायचं आहे। दोन्ही बाजू आपण छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहे। सुंदर छान खमंग डोसा आपला तयार झालेला आहे। आपण पुन्हा एक डोसा घालून घेऊया। तुम्ही इथे बॅटर अजूनही पातळ करू शकता, मी मध्यमच ठेवलेला आहे। छान असा डोसा पसरून घ्यायचा आहे। झाकण ठेवून घेऊया। मध्यम गॅसवर आपण डोसा भाजून घेऊया। तेल सोडून घ्यायचं आहे आणि डोसा पलटून घ्यायचा आहे। सुंदर असा डोशाला रंग आलेला आहे। दुसरी बाजू देखील आपण भाजून घेऊया। छान आपले डोसे तयार करून झालेले आहे। रक्तवाढीसाठी
पौष्टिक असे आपले बीटाचे डोसे तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।